शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अजय चौधरी आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दोन्ही ठाकरे उद्या एकत्र येत आहेत. किती आनंद उत्साह आहे आणि तयारी कशा पद्धतीनं सुरू आहे? कारण आता सत्ताधारी सुद्धा तितकेच आक्रमक झालेत. आम्ही मराठीचा मुद्दा घेऊन पुढे जात नाही का असा प्रतिप्रश्न पण विचारतात. हे फार न भूत भविष्यात आता उद्याचा मेळावा होईल. उत्साहात होईल, जोरदार होईल आणि महाराष्ट्राला जी अपेक्षित आहे, महाराष्ट्राच्या जनतेला जी अपेक्षा होती ती उद्या पूर्ण होईल असं मला वाटतं. कारण हा मेळावा हा ऐतिहासिक तर आहेच, परंतु दोन भाऊ गेल्या अनेक वर्षांपासूनचा असणारा दुरावा हा ह्या निमित्ताने उद्या निघून जाईल असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि एक महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन दिशा भविष्यामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण ती महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे. म्हणून उद्याचा मेळावा भव्य दिव्य होईलच आणि त्याचा पोटशूळ हे जे शिवसेनेच्या विरोधातले जे पक्ष आहेत यांना पोटशूळ उठलेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये अनेक समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत, पण त्याच्यावरती दुर्लक्ष करून मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, महिलांवरचे अत्याचार असतील, बेरोजगारी असेल आणि ह्या सगळ्या विषयावरती दुर्लक्ष करून निव्वळ उद्याचा मेळावा आणि मराठी मुद्दा एवढ्यावरती हे सगळे सत्ताधारी पक्षाचे आमदार त्यांचे नेते बोलत आहेत. आणि एवढा जर त्यांना मराठीचा पुळका होता तर हिंदी सक्तीविरोधात सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर भारतीय जनता पक्षाचा एकही आमदार का बोलला नाही? कालचा एक वेगळा विषय होता. काही आमदारांनी 9 आमदार असे आहेत की ज्यांनी आम्हाला जे काय ऑर्डर ऑफ द डे येतो, जो काय रोजचा दिनक्रम येतो तो इंग्रजीमध्ये द्या असं पत्र अध्यक्षांना दिलं. म्हणजे किती मराठीचा द्वेष करायचा. म्हणून यांनी आम्हाला मराठी शिकवू नये किंवा मराठीच्या मुद्द्यावरती यांनी भांडले. नक्कीच ब्रँड म्हणजे ठाकरे ब्रँड असं सगळेजण म्हणतात, शिवसेनेचे नेतेही म्हणतात, पण ब्रँड हा बाजारातील वस्तूंना लागतो असं नीलमताई गोरेंनी टीका केली आहे. नीलमताई गोरे फार विद्वान आहे. मी त्यांच्या बाबतीत बोलण्यासारखं नाही आहे, कारण मी त्यांचा प्रवास बघितला. अनेक पक्ष सोडत ते आले. संधी साधूपणाचा जो कळस आहे त्या म्हणजे ते आहेत. त्यामुळे मी फार त्यांच्याबाबत बोलू इच्छित नाही, कारण मी जुना सैनिक आहे, बाळासाहेबांबरोबर काम केलेलं शिवसैनिक आहे. आज जे अनेक जण सांगतात ना की आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतो, ते आले शिवसेनेमध्ये 2014मध्ये माझ्यासमोर आले. बाळासाहेबां हयात नसताना आलेले लोक बाळासाहेबांचे विचार सांगत आहेत. असं हे महाराष्ट्रातलं राजकारण गलिच्छ झालेलं आहे, संधी साधू झालेलं आहे आणि ते बनवण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी काय बोलावा त्यांचा प्रश्न आहे. मी त्याला फार महत्त्व देतो. फडणवीस यांनी नुकतीच आपल्या सर्व आमदारांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी मूलमंत्र कानमंत्र दिले की टेंडरच्या मागे लागू नका, कॉन्ट्रॅक्टच्या मागे लागू नका. याकडे कसं पाहता? निधीचा अभाव आहे म्हणतात. तर आपण पाहतोय आपली भूमिका मांडलेली आणि सोबतच फडणवीस काय म्हणाले त्याबद्दल बोलायला अजय चौधरी तयार नाही आहेत, पण नीलम गोरे यांच्यावर त्यांनी टीका केली. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.